बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांना का सामोरे जात नाहीत? एवढ्या आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स का घेतली नाही याचे एक कारण तुम्हा सर्वांना काल परवामध्ये कळालंच असेल. म्हणजे देशात नाही पण परदेशातल्या पत्रकारांनी मात्र यांना पकडलं. ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एक द्विराष्ट्रीय काय संवाद वगैरे तुम्ही म्हणू शकता. आता हा संवाद होता की स्वतःहूनच आमंत्रण स्वतःलाच दिलं आणि स्वतःहूनच अमेरिकेला गेले, कारण त्या ट्रम्प यांच्या तो शपथविधी सेरेमोनीमध्ये यांना कुठेही बोलवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे स्वतःला आमंत्रण दिलं, स्वतःहून स्वतःच्या खर्चाने अमेरिकेपर्यंत गेले असं मला तरी वाटतं. आता तिथे गेल्यानंतर तिकडचे पत्रकार तर प्रश्न विचारणारच. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही अमेरिकेचेही पत्रकार मला प्रश्न विचारू नयेत असं म्हणता येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांना यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये बघा, जे फ्री प्रेस म्हणजे प्रेसला जे फ्रीडम असतं असं आपण म्हणतो, जे भारतात नाहीये, पण अमेरिकेमध्ये प्रेसचं फ्रीडम बघा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासमोर, म्हणजे आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही तिकडचे पत्रकार प्रश्न विचारतात बरं का. बरं, पत्रकारच नाही तर तिकडचे धर्मगुरू सुद्धा आपल्या राष्ट्राध्यक्षांना खडेबोल सुद्धा सुनावतात. मला वाटतं ज्यावेळेस त्यांची ती ओट सेरेमनी होती किंवा ज्या प्रकारे त्यांची ती शपथविधी होती, त्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्या तिकडच्या धर्मगुरूंनी त्यांना हा प्रश्न विचारला होता, डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेस निरुत्तर होते. असो, तो त्यांच्या कल्चरचा भाग राहिला, त्यांच्या संस्कृतीचा भाग राहिला. पण आपली संस्कृती पहा, आपण वसुधैव कुटुंबकम म्हणत राहतो. ज्यावेळेस अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या पत्रकाराने प्रश्न विचारला बघा, त्यांचा प्रश्न मी आहे तसा इंग्रजीमधला अनुवाद करतोय. म्हणजे अडाणीच्या केसवर ज्यावेळेस अडाणीचं नाव पत्रकाराच्या तोंडी आलं, यांची रिॲक्शनच बदलली. काय म्हणाले, प्राईम मिनिस्टर मोदी, तुम्ही ज्यावेळेस म्हणजे मिस्टर प्रेसिडेंट सोबत तुम्ही नक्कीच चर्चा झाली असणार या सगळ्या बाबतीत, अडाणीच्या केसच्या बाबतीत. तर आणि ते एशियातले सर्वात श्रीमंत आहेत, तुमचे मित्र आहेत, तर तुम्ही या केसवर ऍक्शन घेण्याच्या संदर्भात काही तुमचं बोलणं झालेलं आहे का? खरं तर अमेरिकेमध्ये भले तो कितीही प्रगत देश असला, भले कितीही मोठा देश असला, तरी अमेरिकेमध्ये पत्रकार आपल्या मनात आलेला कुठलाही प्रश्न, मग तो मिस्टर प्रेसिडेंट असतील किंवा कोणीही असेल किंवा बाहेरच्या देशातली सन्माननीय व्यक्ती आली असेल, त्या सगळ्यांना हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. हे आहे तिकडचं फ्रीडम, मीडियाला मिळालेलं फ्रीडम, स्वातंत्र्य म्हणतो आपण त्याला, जे आपल्याकडे नावासाठी आहे, नामधारी आहे. त्यावेळेस म्हणजे आपण ज्यावेळेस परीक्षांमध्ये बघा, आपल्याला एखादं उत्तर येत नसतं, पण उत्तर लिहायचं असतं काही ना काहीतरी, कॉन्फिडन्स असतो मनामध्ये. किंवा इंग्रजीचा पेपर विशेषतः आपण 1ली ते 7वी पर्यंत ज्यांनी म्हणजे जे 2004-03च्या अगोदरचे ज्यांनी म्हणजे आपण आपली जी मराठी मीडियमची मुलं, त्यांचे इंग्रजीचे पेपर कसे, तो पॅरेग्राफ दिलेला असायचा, त्यात प्रश्नातला शब्द आणि पॅरेग्राफ मधला शब्द कुठेतरी जुळवायचा, त्याच्या पुढचे 7-8 शब्द, त्याच्या नंतरचे 7-8 शब्द, हे आपलं उत्तर असायचं. माहिती नाहीये त्या शब्दामध्ये काय, पण इथे शब्द तोच आहे, तिथेही शब्द तोच आहे, अशा प्रकारची आपली उत्तर असे, माहीतच नसायचं उत्तर काय, पण लक्षात घ्या त्याला कॉन्फिडन्स म्हणतात. हाच कॉन्फिडन्स मला इथे पाहण्यात आला. हे काय म्हणतायत, प्रश्न विचारलाय अडाणीबद्दल, यांनी उत्तर काय दिलं बघा. पहिली बात है, म्हणजे एक निबंधच लिहायला सुरुवात केली भारतावर. पहली बात है, भारत एक लोकतांत्रिक देश है, हमारी संस्कृती वसुधैव कुटुंबकम की है. आता वसुधैव कुटुंबकम, अडाणीचा प्रश्न, काय ताळमेळ आहे बरं याच्यामध्ये? तर काहीच ताळमेळ नाही, काहीच संबंध नाही. पण पहिली बात है, भारत एक लोकतांत्रिक देश है, हमारी संस्कृती वसुधैव कुटुंबकम की है, हर भारतीय को मैं अपना मानता हूं. त्यांनी कधी सांगितलं की तुम्ही अपना मानतायत की नाही मानत आहेत, तुमची संस्कृती वसुधैव कुटुंबकमची आहे की नाही, किंवा भारत एक लोकतांत्रिक देश आहे, त्यांना माहिती नाहीये का? जगातली सगळ्यात मोठी अजून तरी लोकशाही, म्हणजे आपल्या देशात अजून तरी लोकशाही भारतच आहे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. आता तुमच्या राज्यकाळात, तुमच्या कार्यकाळात ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही आणखी किती वर्ष टिकेल याची आज शाश्वती देता येत नाही. पण कमीत कमी सॅल्यूट करावा लागेल ह्या मीडियाला सुद्धा, अमेरिकेच्या मीडियाला, कारण काल परवामध्ये मी तोही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. बीबीसीच्या वरिष्ठ परदेशी पत्रकाराने ज्यावेळेस
देशाचे माजी सरन्यायाधीश म्हणजे त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या कार्यकाळातल्या झालेल्या निर्णयांच्या बद्दल किंवा विशेषतः राजकीय दबाव न्याय व्यवस्थेवरचा, त्यावेळेस देशाचे सरन्यायाधीश माजी सरन्यायाधीश सुद्धा अशाच प्रकारचे गांगरलेले दिसले. तोही व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसमोर याच्यानंतर घेऊन येणार आहे. पण हे प्रश्न विचारले जाणं गरजेचं आहे, कारण आज देशाची मीडिया, आपल्या देशाची मीडिया त्यांच्याकडनं खरतर ह्या गोष्टी अपेक्षित होत्या ज्या गोष्टी घडत नाहीयेत. आज परदेशी मीडिया ते प्रश्न विचारते आणि खरं तर थोडीशी तरी याच्यातून एक सीख काय म्हणतो आपण त्याला, ती शिकवण घ्यायला पाहिजे आपल्या मीडियाने, की तुम्ही फक्त नावापुरते गोदी मीडिया बनून चालू नका. आज कदाचित पाकिटांचं वजन जास्त असेल, पण भविष्यात ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिलं जाईल, भविष्यात ज्यावेळेस तुमच्या ह्या सगळ्या पाकिट पत्रकारितेचा तो पर्दाफाश होईल, त्यावेळेस मात्र तोंड लपवायला जागा नसेल, हे मात्र निश्चित आहे. हर भारतीय को मैं अपना मानता हूं, ऐसे व्यक्तिगत मामलों के लिए दो देश के मुखिया ना मिलते हैं, ना बैठते हैं, ना बात करते हैं. हे मी असं का करतोय माहितीये, हे तिथे झालं. पत्रकारांच्या समोर याच आविर्भावात बोललं गेलंय, ना मिलते हैं, ना बैठते हैं, ना बात करते हैं. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल ना, मी एक छोटीशी झलक दाखवायचा प्रयत्न करतो. Gautam Adani, who's one of the wealthiest men in Asia and perceived as an ally of Prime Minister Modi. Prime Minister Modi, have you asked the president to take action on that case? Thank you. पहली बात है, भारत एक लोकतांत्रिक देश है और हमारे संस्कार, हमारी संस्कृति वसुधैव कुटुंबकम की है. हम पूरे विश्व को अपना एक परिवार मानते हैं. हर भारतीय को मैं अपना मानता हूं. दूसरी बात है, ऐसे व्यक्तिगत मामलों के लिए दो देश के मुखिया न मिलते हैं, न बैठते हैं, न बात करते हैं. आपण कधी नळावरची भांडणं पाहिलेली आहेत का? नळावरची भांडणं, त्या नळावरची भांडणं सुद्धा याच्यापेक्षा चांगली असतात. त्याच्यामध्ये कुठेतरी फॅक्ट असतात, कुठेतरी कुणाची तरी चुकी असते. पण इथे न मिलते हे, ना बैठते हे, ना बात करते, म्हणजे ताणून आपण कसे सत्य आहोत हे सांगण्याचा इथे एक प्रयत्न झाला. खरं तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या संबंध 2-3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये जो द्विदेशीय संवाद असायला हवा होता, तो संवाद कुठेही दिसला नाही. त्यांच्या जर भाषणांमध्ये तुम्ही पाहाल ना, डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये तो एक ॲग्रेशन तिथे दिसून आलं. आणि हे ॲग्रेशन होतं व्यापाराच्या संदर्भात, भारताने लावलेल्या टॅरिफच्या संदर्भात. जर भारत अशाच प्रकारचा टॅक्स लावेल तर आम्ही सुद्धा अशाच प्रकारचे टॅक्स लावू. जो ट्रेड डेफिसिट आहे तो तुमचा वाढणार, हे सरळ धमक्या देताना आपण डोनाल्ड ट्रम्प यांना पाहिलं. ज्या डोनाल्ड ट्रम्पसाठी अमेरिकेच्या ज्या डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकांसाठी ज्या एकेकाळी मला वाटतं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यांनी एक मोठा जलसा भरवला होता, तिकडे हावडी मोडी आणि त्याच्यानंतर नमस्ते ट्रम्प वगैरे सगळे कार्यक्रम वगैरे भरून झाले होते. आज पहा ना हे संबंध काय आहेत, याला म्हणतात डिप्लोमॅटिक रिलेशन्स. तुमच्यासाठी साधं त्या अमेरिकेच्या म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या पंतप्रधानांसाठी अमेरिकेच्या त्या एअरपोर्टवर साधं वरच्या दर्जाचं ऑफिशियल्स कुणी येऊ नये. विचार करा, कुणी वरच्या दर्जाचं ऑफिशियल्स आला नाही यांना घेण्यासाठी. ही आहे आपली परिस्थिती. एकेकाळी रशियासारख्या जुन्या मित्राच्या सोबत आपण अभिमानाने फिरत होतो, ताठ मांडणी फिरत होतो. आज काय परिस्थिती आहे? आज ना रशिया आपला राहिला, आज ना अमेरिका आपला राहिला. कोणाशीही चांगले संबंध भारताचे नाहीत, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर. आज हे भारतात येत नाहीत तोवर हे सगळ्या संबंधानंतर 119 भारतीयांना घेऊन दुसरं विमान आलं, अगदी त्याच परिस्थितीमध्ये, त्याच हटकड्या, तशाच प्रकारचं ते स्वरूप. म्हणजे आपली काय राहिली आहे विश्वस्तरावर, भारतीय म्हणून आपली काय राहिलेली आहे याचा आपल्याला विचार करायला हवा. आज त्या पत्रकारांचे आभार मानूयात. त्यांनी कमीत कमी म्हणजे पैसा बघून पत्रकारिता होत नाही. आज भले जगामध्ये श्रीमंत असतील, पण पैसा बघून पत्रकारिता केली जात नाही. जर चुकीचा असेल तर चुकीला चूक म्हणण्याची ताकद परदेशी पत्रकारांमध्ये आहे. विश्वस्तरावर भारताचं नाव आता नीचांकाला जात आहे. अगदी डॉलरची किंमत पहा तुम्ही, जवळपास 88-89 रुपयांपर्यंत डॉलर पोहोचलेला आहे. या 10 वर्षात आपण असं काय केलं की डॉलरने एवढी नीचांकी पातळी गाठावी? 43-44 रुपयांवरचा डॉलर आज 89 रुपयात गेल्या 10 वर्षात जर पोहोचत असेल तर आपण काय प्रगतीच्या दिशेने जातो याचाही विचार करा. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.